राज्यभरात आज गणेशोत्सवाचा सगळाच उत्साह पाहायला मिळतोय। अतिशय उत्साहाच्या भरात सार्वजनिक गणपती असतील, मंडळाचे गणपती, घरगुती गणपतींचं सुद्धा आता आगमन होताना पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये जसे मानाचे गणपती प्रसिद्ध आहेत त्याच पद्धतीने पुण्यातले पेठांमधले गणपती हे विशेष प्रसिद्ध आहेत। पारंपरिक पद्धतीने अजूनही पुण्यातल्या पेठांमध्ये अगदी पारंपरिकरित्या जसा पूर्वापार चालत आलेला गणेशोत्सव आहे तशा पद्धतीने गणेशोत्सव आजही साजरा केला जातो। माझ्या मागे तुम्ही एक गणपती बाप्पाला बघू शकताय। अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे। पुण्यातल्या नारायणपेठ परिसरामध्ये असलेल्या गरुड गणपतीची ही मूर्ती आहे। खूप जुनं खरं तर हे मंडळ आहे। मंडळाच्या वतीने दरवर्षीच चांगले देखावे केले जातात, प्रतिकृती साकारल्या जातात आणि अतिशय छान परंपरा आहे एक अशी या मंडळाची की जेव्हा हा गणपती बाप्पा आगमन मिरवणूक गणपती बाप्पाची होत असते तेव्हा या परिसरामध्ये पूर्वीच्या वेळी जेव्हा वाडे होते, प्रत्येक वाड्याच्या समोर गणपती बाप्पा थांबायचा, मिरवणूक थांबायची, मग बाप्पाचं त्या ठिकाणी पूजा अर्चा व्हायची आणि मग पुढच्या वाड्यापर्यंत हा गणपती बाप्पाचा रथ जो आहे तो पुढे सरकताना पाहायला मिळायचा। आज वाडे नाहीयेत, मोठमोठ्या इमारती, सोसायटी झालेल्या आहेत, मात्र अजूनही ती परंपरा कायम आहे। अजूनही आपण पाहिलं तर मागच्या एका सोसायटीमध्ये आता गणपती बाप्पा थांबलेला होता, तिथल्या गृहिणींनी गणपती बाप्पाला ओवाळलेला आहे आणि आता पुढच्या सोसायटीच्या इथे हा गणपती बाप्पा थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे इथल्या सगळ्या खास महिलांशी आज आपण बोलणार आहोत। अतिशय सुंदर नटलेले आहेत, सगळ्या घरातली कामं वगैरे सगळी आटपून गणपती बाप्पाचा उत्साह मात्र खूप जास्त पाहायला मिळतोय। काय वाटतं तुमच्या मंडळाबद्दल थोडंसं आणि कसं वाटतं? आमच्या मंडळाबद्दल सांगायचं झालं तर मंडळ हे आमचं खूपच प्रसिद्ध आहे आणि लक्ष्मी रोडचं पहिलं म्हणजे आपण अलका चौकातनं आल्यानंतर पहिलं मंडळ आमचं गरुड गणपती मंडळ आणि मग गरुड गणपतीमुळे ते सगळे इतकं फेमस आहे, सगळ्या लाईनशीर मग मागे आहेत सगळी मंडळं आहेत। पण आमचं असं की महिलांचा मॉब जास्त असतो आमच्या मंडळामध्ये, जास्तीत जास्त महिलांना सहभागी व्हावं लागतं, छान मज्जा करतात, एन्जॉय करतात। पण असं नाही, घरातली कामं आटपून येतात सगळ्या म्हणजे असं कोणीच नाही आहे की काही राहिलंय काही नाही आणि सगळ्यांच्या घरात गणपती बसतो, तर त्या गणपती बरोबर सगळ्या गोष्टी छान होतात, मस्त बायका एन्जॉय करतात, फुल धमाल करतो, नाचतो, छान। म्हणजे गरुड गणपती असा आमचा एकदम, आणि एक महत्त्वाचं म्हणजे गरुड गणपती हा आमचा नवसाचा गणपती आहे, उजव्या सोंडाचा आहे आणि तो नवसाचा आहे आणि ग्रहणातला आहे, स्पेशली ग्रहणातला आहे। त्यामुळे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल, नक्की मिळेल, एकदा भेट नक्की द्या तुम्ही। ताई काय सांगाल, जसं ताईंनी सांगितलं की घरातली सगळी कामं आटपून घरातले गणपती बसून तुम्ही इथे आलेला आहे, तुमच्या घरी गणपती बसलाय? माझ्याकडे गणपती बसतो, हे माझं माहेरचं मंडळ आहे। माझं लहानपण या चौकात गेलेलं आहे, गेले जन्मल्यापासून आम्ही इथे खूप एन्जॉय करतो। आमच्या मंडळामध्ये महिलांची लक्षणीय संख्या असते। 10व्या दिवशी मिरवणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलात तर 200च्या वर महिला आमच्या मंडळामध्ये सगळं एन्जॉय करण्यासाठी येत असतात। आम्हाला फार सेफ वाटतं या मंडळामध्ये। यावर्षी आमच्या मंडळाने ओडिसा कोणार्कचं सूर्य मंदिर केलेलं आहे, तर खूप मजा येते आणि सासरकडचे माहेरकडचे असे सगळेजण आज भेटतात, त्यामुळे आम्हाला फार छान वाटतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो लहानपणीच्या आणि सगळ्या जुन्या काकू मावश्या सगळेजण भेटतात, फार फार मजा येते। पुण्याचे गणेशोत्सव खूप जास्त प्रसिद्ध आहे, पुण्यातले गणपती खूप जास्त प्रसिद्ध आहेत, जसे मानाचे प्रसिद्ध आहेत तसे जसं आपण बघतोय गरुड गणपती सारखे खूप गणपती प्रसिद्ध आहेत। पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल काय वाटतं? पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे लाखो लोकांना एकत्र आणणारा जो सण आहे ते आहे। जे लोक बाहेर गावातून इथे काम करायला सुद्धा आले ते पण लाखोच्या संख्येत इथे गणेशोत्सव साजरा करायला येतात। दगडूशेठपासून पहिले 5 मानाचे गणपती आणि त्यानंतर आज आमच्या मिरवणुकीत सुद्धा बाहेरचे असे 10-15 लोक पण आलेले, फॉरेनर्स पण येतात आणि इथे जो वेगवेगळ्या स्टेट्सवरून आलेले जे पहिल्यांदा गणेशोत्सव एक्सपिरियन्स करतात, आम्ही त्यांना पण मिरवणुकीचा तो अनुभव देतो। तर आम्ही गणेश उत्सव पुण्यातला जो आहे ते लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी केला होता आणि तो आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा असतो गणपती बाप्पाचा प्रसाद। तुमच्या मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाच्या प्रसादाचं कसं मॅनेजमेंट केलं जातं? आमच्याकडनं गणपती प्रत्येक वर्षी, गेल्या वर्षीपासून आम्ही 56 भोग लावतो, फळाचे आरास करतो, चॉकलेट देतो आणि तीच चॉकलेट नंतर अनाथ मुलांना किंवा जे गरजू आहेत त्यांना त्या प्रसादाचं वाटप केलं जातं। तसंच आता ह्या वर्षी पण काहीतरी नवीन उपक्रम करण्याच्या मनामध्ये आहे, ते तुम्ही अवश्य भेट देऊन बघा आमच्या इथे येऊन। तुमच्या घरी गणपती बसला? 10 दिवस। मग आता काय गणपतीचं आज कसं घरातलं सगळं केलेलं आहे?
सगळेजण मिळून घरातला बाप्पा बसवतात आणि हा तर आमच्या घरातलाच बाप्पा आहे की तो आणि हा काही वेगळा नाहीये. आणि सगळेजण वेळ काढून सगळेजण एकमेकांना मेसेज करतात की अरे हा आता बाप्पा निघालाय, चला पटापटा उरका. मग तो उत्साह आपोआप येतो आणि लवकर मंडळात येण्याची ओढ सगळ्यांना असते. त्यामुळे सगळेजण त्या वेळेला मॅनेज करून बरोबर इथे भेटतात. नाही तुमच्याकडे बसलाय गणपती? हो. आज प्रसाद काय? आज पहिल्याच दिवशी आम्ही मोदकाचा प्रसाद करतो. अच्छा, उकडीचे मोदक. उकडीचे मोदक कसे? उकडीचे नाही, मैद्याचे, तळणीचे मोदक. अच्छा, मग कसं वाटतं एकंदरीतच गणेशोत्सव आला की सगळे एकतर पहिलं तर गॅदरिंग होतं आणि त्यामुळे सगळ्या महिला तुम्ही एकत्र येतात, तुमची सगळ्यांची मुलं एकत्र येतात, पुढच्या पिढीपर्यंत हा उत्सव पोहोचावा हे किती गरजेचं वाटेल? तरी खूप छान वाटतं आम्हाला. आम्ही सगळे एकत्र येतो म्हणजे एवढी आम्हाला उत्सुकता असते ह्या उत्सवाची की घरातलं आम्ही सगळं उरकून कधी आम्ही एकदा मंडळात जाऊन ह्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि मिरवणुकीत सहभागी होतो. म्हणजे आमचा उत्सव एकदम घरी जेवढं काम पडतं ना त्याच्या दुप्पट आमचा उत्साह इथं असतो. तुम्हाला आमच्या चेहऱ्यावर दिसणार पण नाही की एवढं आम्ही दमलोय म्हणून. मी अजून सुद्धा 2-3 तास मिरवणूक करू शकतो. म्हणजे उत्साह. आजी किती वर्षांच्या आठवणी आहेत? मी माझी माहेर इथे अच्छा, आणि माझा मोठा मुलगा ह्याच गणपतीच्या नवसाचा आहे. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे सगळेजण मग अगदी पूर्वीचा गणेशोत्सव आठवतो? अगदी एवढे नाही, माझं लहानपणीच जरा लग्न झालं मग सगळं. ते लहानपणीचं काही की कसं करायचं हो, तेव्हा? खूप एवढं आम्ही मोठं म्हणजे गणपतीला हे म्हणजे पहिल्यापासूनच खूप हे मानते मी. आणि मुलगा नवसाचा असल्यामुळं त्यामुळे मी नेहमी हे करते. नक्कीच. ताई काही मागितलंय यंदाच्या वर्षी? मी प्रमोशन मागितलेलं आहे. जो मला वाटतं की मी घर सुद्धा इथेच नवस केलं होतं आणि माझं घर झालेलं आहे बाप्पाच्या कृपेने. सगळ्यांचं चांगलं आरोग्य आणि प्रमोशन ऑफकोर्स जे आजपर्यंत यांना मी मागितलंय ते त्यांच्यावरनी मला मिळालं आहे. आणि मी फक्त मागायला नाही तर रोज सकाळी फक्त आजचा दिवस चांगला जाऊ दे इतकं बोलायला रोज सकाळी बाप्पाचे पाय पडून कामावर जाते. तुम्ही काही मागितलंय? काय सगळ्यांना छान आरोग्य द्या, सुखी ठेवा सगळ्यांना. मला एक मुलगी आहे, तिचं करिअर शाळा छान मस्त होऊ द्या काय. आणि तो सगळं देतोच आहे आपल्याला, सगळं देतोय आणि त्याच्या आशीर्वादानेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळं छान त्याचा आशीर्वाद आहे आमच्यावर. पुण्यात डीजे मुक्त गणेशोत्सवाचा नारा यंदाच्या वर्षी दिला गेलाय. तुमच्या गणेश मंडळामध्ये सुद्धा डीजे न लावता ढोलपथक लावलेलं आहे. आमच्याकडे डीजे हा प्रकारच नाही. गेले कित्येक वर्ष माझे मिस्टर लहानपणापासून या मंडळात आहेत. गेले कित्येक वर्ष या मंडळामध्ये संस्कृती जपून ढोल पथकच असतं. आणि त्या असं नाही होत की ढोल पथकावर नाचत नाही कोणी, असं नाही होत. आम्ही त्या तालावर सुद्धा बेधुंद होऊन नाचतो. असं नाही की फक्त डीजेच पाहिजे. डीजे नकोय आणि डीजे नाही. आपण आपली संस्कृती तुम्ही बघा ना की बाकीच्या धर्मातले लोक वापरतात का हे सगळं? नाही वापरत, अजिबात नाही. फक्त गणपतीमध्ये जे काही आहे मंडळांमध्ये डीजे हा सगळा प्रकार इथेच होतो. आमच्या मंडळात तसं काही नाहीये. सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. इव्हन आमचे देखावे सुद्धा म्हणजे बघण्यासारखे असतात की काहीतरी त्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. की काहींना नाही जायला जमत एवढ्या लांब, अरे त्याची प्रकृती इथे येऊन बघायला मिळते, सगळं छान एवढं होऊ शकतं इथे येऊन. त्यामुळे डीजे नको मला असं वाटतं. आमच्याकडे आधी जिवंत देखावे पण व्हायचे. झाशीची राणी, सिंहगड आणि भरपूर भगतसिंग हे वेगवेगळे जिवंत देखावे केले आहे मंडळाने. आणि आमचं अजून सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे ही की 2 मिरवणुकीचा वेळ वाचवता आम्ही आणि गजानन मंडळ शेवटच्या दिवशी एका रथावर दोन्ही बाप्पांना घेऊन येतो. तर त्यामुळे 2 मिरवणुकीची वेळ वाचून एका मिरवणुकीत 2 ढोल ताशाच्या पथकांसोबत पूर्ण होते. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे. नक्कीच आपण बघतोय की गरुड गणपतीचं आगमन जे आहे ते त्याच्या गणपती बाप्पाचा जो काही आता यंदाच्या वर्षीची प्रतिकृती आहे, जो देखावा आहे, त्या देखाव्याच्या दिशेने होत असलेला आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यातल्या पेठांमधला नारायण पेठेतला विशेषतः प्रचंड प्रसिद्ध असलेला हा गणपती आहे. सगळ्याच नारायण पेठेतल्या लोकांमध्ये या गणपती बाप्पाच्या बद्दलची श्रद्धा खूप आहे, भक्तिभाव खूप आहे. आणि याच भक्तिभावाने आपण बघतोय की आताही खूप मोठ्या संख्येने खरं तर सगळेच भाविक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मागे जरी आपण पाहिलं तर मागे सुद्धा या मंडळातले सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे घरातले गणपती उरकून सगळेजण आता बाहेरचे सार्वजनिक गणपतींमध्ये सुद्धा सहभागी होत आहेत. आणि अतिशय पवित्र अशा वातावरणामध्ये गरुड गणपती सुद्धा काही वेळातच या ठिकाणी विराजमान होणार आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने पुढचे 10 दिवस गणपती बाप्पाची पूजा अर्चा आणि गणेशोत्सव पार पडणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.